ही बघा लाल माठाची भाजी. आज मी मालवणी पद्धतीची लाल माठाची भाजी करून दाखवणार आहे. ही आणून स्वच्छ साफ करून आता मी धुवून ही अशी निथळत ठेवली आहे. म्हणजे ह्याच्यात पाणी जराही नसायला पाहिजे, कारण ही भाजी बनवताना ह्याच्यात पाणी सुटतं. धुवून मी मगाशी सांगितले ना, थोडीशी मी कोथिंबीर पण घेतली आहे, होती माझ्याकडे कोथिंबीर. आपलं चांगली स्वच्छ धुवून ती मी कापली आहे. तर बारीक बारीक ही बघा अशी बारीक कापायची. खोबरं आहे, मिरची आणि कांदा, बस इनफ. आणि तेल आणि मीठ, याच्यात ही भाजी होते. आता मी फोडणीला टाकते. आणि या भाकऱ्या केल्या त्याच्याबरोबर खायला. पालेभाजी बरोबर भाकऱ्या छान लागतात. मला आवडतात पालेभाजी बरोबर भाकऱ्या खायला. ती मेथीची असू दे, चवळीची असू दे, पालक चवळीची, आता लाल माठची असू दे, छान लागते ना. कांदा घालून घेते. हा बघा, अगदीच काय जास्ती परतायचं नाही, थोडा अगदी 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आणि मग भाजी टाकायची. भाजीवर खोबरं टाकायचं. जेवढा कांदा खोबरा तुम्ही भाजीला घालाल ना, तेवढी ही भाजी खूप छान होते. पालेभाज्या सगळ्याच तसे छान होतात कांदा खोबऱ्यावर. मिरचीचा ठसका गेला तर मीठ टाकते, म्हणजे कांदा लवकर होईल. बघतच असाल, जरा कांदा असा लालसर झाला मग आपली भाजी टाकायची. यामध्ये थोडं मीठ टाकून, जेवढं भाजीला मीठ हवं तेवढं तुम्ही टाका, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. मी आधी थोडं टाकलेलं कांद्याला. मीठ जास्त नाही आवडत मला, कमीच लागतं. 2-3 मिनिटं वाफवली ना की मग त्यात खोबरं टाकायचं. हे बघा याच्यात पाणी सुटतंय बघा, म्हणून तुम्हाला मगाशी म्हणजे मगाशी मी धुत्यावर बोलली होती, पाणी निथळायसाठी एखाद्या जाळीवर चाळणीवर काढून ठेवा, म्हणजे ती कशी सुकी सुकी होईल. जास्ती पाणी सुटणार नाही. जास्ती पाणी सुटलं, जास्ती शिजली की चव पण जाते ना, म्हणून भाजी निथळून घ्यायची आणि भाजीला चव चांगली लागते. खोबरं घातलं. आता अगदी 2-3 मिनिटं ठेवली की भाजी झाली. भाजीचा चर आवाज आला ना की भाजी झाली समजा. दोन मिनिटं अजून ठेवते, 2-3 मिनिटं. ही बघा झाली भाजी. पाणी आटलं, सुरसुरीत आवाज येतोय तुम्हाला, म्हणजे भाजी झाली आपली. असा सुरसुरीत आवाज आला म्हणजे आपली भाजी कंप्लीट. बघा झाली आहे. तांदळाची भाकरी, बुंदीचं रायतं आणि ही आपली लाल माठाची भाजी, या सगळ्यांनी जेवायला. हे बघा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीला.